आहे ती हळूहळू हळूहळू दाबून जाते आणि ते जसं दाबली तर तसं तुमचे कोपऱ्याची जी दृष्टी आहे कमी कमी होऊन तुमचे फक्त मधली दृष्टी राहणार. तर याला जर आपण लवकर त्याच्या निदान केलं आणि त्याचे वेगवेगळे निरनिराळे ड्रॉप्स उपलब्ध आहेत, ड्रॉप्सने जर तुमचा प्रेशर कमी झाला आणि नॉर्मल झाला तर एकदम उत्तम. नाहीतर त्याची केव्हा तरी काचबिंदूची ऑपरेशन पण होतात, ज्याने आम्ही ते प्रेशर कमी करतो आणि पेशंटला परत त्यांची दृष्टी वृद्धपणे सुधी टिकून राहू शकते त्यांची. ओके, सो हा एक आहे की आपण ह्याच्यावरती कंट्रोल किंवा म्हणजे आपण म्हणूया की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तसं आपण ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सर, ह्याच अनुषंगाने एक 2-3 छोटेसे प्रश्न आहेत की ज्याला ड्राय आय म्हणतात किंवा डोळे कोरडे राहणं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप त्रास सहन करायला लागतो अशा रुग्णांना, ह्याचं काय कारण आहे आणि ह्याच्यावरती काय उपचार आज उपलब्ध आहेत? ड्राय आय आजच्या प्रमाणाने खूपच वाढलेला आहे, कारण आमची लाईफस्टाईल अशी झाली आहे की वी ऑल द टाइम धूळ मट्टीमध्ये आम्ही राहतो. कॉम्प्युटरवर सगळे लहान मुलांपासून वयस्कर लोक आता कॉम्प्युटरवर बसतात, तासोन तास बसत असतात. आणि आमच्या इंडिया बिंग अ कॅपिटल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ते कॉम्प्युटरचे एवढे लोक कामं करतात. 12-12 तास माझ्याकडे पेशंट येतात, बोलतात की मी 12 तास कॉम्प्युटरवर काम करतोय. तर त्यामध्ये थोडंसं जर आपण लक्षण ठेवले की काळजी घेतली, जसं मी आधी पण सांगितलं होतं, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन जे आहे त्याची कॉन्ट्रास्ट मिनिममवर ठेवा. दुसरं, तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर स्क्रीनवर ब्राईट लाईटचं रिफ्लेक्शन येऊ नका. डायरेक्टली एसी किंवा फॅनच्या खाली बसू नका, कारण त्याच्यामुळे तुमचे टिअर्स जे उत्पन्न होतात ते परत इव्हॅपोरेट होऊन जातील. अधूनमधून तुम्ही असं ब्लिंक करायचा प्रयत्न करा. जेव्हा पण आम्ही कॉम्प्युटर स्क्रीन किंवा टीव्ही स्क्रीनवर सतत बघत असतो, आमचं जे ब्लिंक रेट समजा जे आहे ते 1/3 होऊन जातो आणि ते डोळे आपले बंदखोल होत नाही, त्याच्यामुळे ते कोरडे होतात. त्याचे सोपं ड्रॉप्स असतात ज्याला आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स असतो. ते सिम्पली म्हणाले की ते पाण्यासारखे ड्रॉप्स आहेत, त्यामध्ये काही अँटीबायोटिक नाही, काही स्टिरॉइड नाही आणि ते सतत घातले तरी पण त्याच्या डोळ्यावर काही दुष्परिणाम होत नाही. आणि ते ड्रॉप्सने ते डोळ्याला जसं आपण काडीला ऑइल घालतो लुब्रिकेशनसाठी, तसंच हे जे आहे आपण डोळ्यासाठी हे ड्रॉप्स ते डोळ्याची पापणीला किंवा डोळ्याच्या कोरडापणा काढतात आणि डोळ्याला थंड ठेवतात आणि एकदम रिलॅक्स ठेवतात. तर हे आपण सतत पण घालू शकतो, त्याच्यात काही साईड इफेक्ट नाहीये त्याच्यात. ओके, सो हे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स नक्की वापरू शकतात कॉम्प्युटरवरती काम करणारे लोक, मला वाटतं. आणि हा एक महत्वाचा भाग होता. ड्राय आय किंवा कॉम्प्युटर विषयी आपण माहिती दिलीत की खरोखर, कारण ही एक महत्वाची होती माहिती. ड्राय आयच्या बरोबरीनेच बऱ्याचदा आपल्याला ज्या वेळेस आपण बघतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं, अशा वेळेस इन्फेक्शन किंवा आपण म्हणूया की कंजंक्टिव्हायटिस हे एक अतिशय कॉमनली आढळणारा एक प्रकार आहे आणि साथीच्या वेळेस तर हा जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो. तर कंजंक्टिव्हायटिससाठी आणि बऱ्याचदा एक दुसरा भाग असा आहे की ओटीसी प्रोडक्ट म्हणजे मेडिकलमध्ये जायचं आणि आय ड्रॉप घ्यायचे आणि ते घालत राहायचे डोळ्यामध्ये, आणि ज्याच्यामध्ये बऱ्याचदा स्टिरॉइड असू शकतं आणि ह्याच्यामुळे डोळ्याला डॅमेज होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने आमच्या पेशंटना काही सल्ला दिलात तर फार होईल. हे एकदम चांगलं पॉइंट आपण घेतलाय की लाल डोळे किंवा कंजंक्टिव्हायटिस ते नॉर्मली एक इन्फेक्शन असतं, जसं आपल्या डोळ्यामध्ये काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस जाऊन अडकते आणि त्याच्यामुळे ते डोळे लाल होतात. तर पेशंट्स नॉर्मली केमिस्टकडे गेले किंवा कोणी त्यांना सांगितलं तर ते ड्रॉप्स घालतात, ज्यामध्ये अँटीबायोटिक म्हणजे अँटीबायोटिक वस्तू आहे जे ते बॅक्टेरियाला किंवा ते जंतूला मारणार, आणि त्याच्याबरोबर जे लाली आहे त्याला घालवण्यासाठी एक स्टिरॉइडचे ड्रॉप्स असतात. तर ते स्टिरॉइड जे आहे एकदम डोळ्यासाठी एकदम वाईट वस्तू आहे, कारण त्याच्याने 3-4 वस्तू होऊ शकते. तुमची जे इन्फेक्शन आहे ते पसरू शकते. समजा ते काळ्या बुबुळवर पसरली तर तुम्हाला कॉर्नियाचा अल्सर होतो, ते काळा बुबुळ पांढरा पडतो आणि त्याच्याने तुमची दृष्टी परमनंट जाऊ शकते. हे कंजंक्टिव्हायटिस एकदम सोपा आजार आहे, जर आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली फक्त अँटीबायोटिक्सने तर त्याचे काही दुष्परिणाम राहत नाही आणि डोळा एकदम स्वच्छ होऊन जातो 7 ते 10 दिवसात. दुसरं, ते स्टिरॉइड आपण सतत घातलं अधूनमधून केव्हाही स्वतःच्या मनाने तर आपल्याला ग्लोकोमा होऊ शकतो, काचबिंदू होऊ शकतो आणि मोतीबिंदू पण होऊ शकतो. तर काही म्हणजे डोळ्यामध्ये आपला एवढा महत्वाची आपला हे अंग आहे पूर्ण बॉडीचा, तर त्याच्या आपण स्वतःच्या मनाने ट्रीटमेंट नाही घेऊन नीट निदान करून मग घेतलेला बरं आहे, असं माझ्या. प्रेक्षकांसाठी आपल्याला काय सल्ला देता येईल सर जाता जाता जसं मी आता पूर्ण आपण चर्चामध्ये बोललो, डोळ्याची काळजी घेतलेली पाहिजे. स्वतः पण आम्ही जसं आपण आधी म्हणाले की आपण प्रोटेक्शन ठेवायला पाहिजे. स्पेशली मी बघितलं की इंडियामध्ये ना आपल्याकडे जेव्हा फॅक्टरीमध्ये किंवा वर्कर्स काम करतात तेव्हा ते पॉली कार्बोनेटचे ग्लासेस जे प्रोटेक्टिव्ह ग्लासेस आहेत ते घालत नाही
आणि केव्हा तरी ते डोळ्याच्या आतमध्ये लोखंड घालून येतात, ते रेटिनामध्ये. तर प्रोटेक्ट युअर ओन आईज, म्हणजे स्वतःची डोळ्याची स्वतः काळजी घ्या. आणि 40 नंतर दरवर्षी डोळ्याची तपासणी करा तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे. तर जसं हे आजार जे वेगवेगळे वयस्करपणाचे येतात त्याचे लवकर निदान आणि ट्रीटमेंट होऊ शकेल आणि तुमची दृष्टी वृद्धपणे सुद्धा कायम राहणार. येस, जरूर. एक महत्वाचा सल्ला आपल्याला डॉक्टरांनी जाता जाता दिला की 40 नंतर जरूर वेळच्या वेळी वर्षातून एकदा तरी आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपलं चेकअप करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण डोळ्यांचे मोठे आजार टाळू शकू. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आता बऱ्याचशा आजारांसाठी चांगली ट्रीटमेंट ही उपलब्ध आहे, ज्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहितीच आहे की सध्या स्वाईन फ्लूचा उद्रेक हा महाराष्ट्र आणि देशभर होत आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही वेळोवेळी प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली आहेच. पण जाता जाता आवर्जून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, स्वाईन फ्लू साठी आपण घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, कारण आज त्याच्यासाठी चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. पण आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं आपण टाळा. जर आपल्याला स्वतःला सर्दी, खोकला किंवा ताप ह्यासारखी लक्षणं असतील तर टाळणं आवश्यक आहेच. पण इतर वेळेसही शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं आपण टाळा. जर आपण बाहेरून आलात तर प्रवासातून आलात तर जरूर हात धुणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जवळचे रुमाल किंवा इतर वस्तू आहेत ह्या सुद्धा धुवून वापरणं वेळच्या वेळी हेही आवश्यक आहे. आणि जर आपल्याला ताप, सर्दी, खोकला ह्या सदृश्य जर का लक्षणं दिसत असतील तर जवळच्या डॉक्टरांना त्वरित संपर्क करा. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयातून आज ह्या सेवा उपलब्ध आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त आता पर्टिक्युलरली मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काही खासगी रुग्णालयांना सुद्धा स्वाईन फ्लूचं निदान आणि ट्रीटमेंट करण्यासाठी परमिशन दिली गेलेली आहे. त्यामुळे त्याचाही फायदा आपण घेऊ शकता. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती, हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अजय दुधाने आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि एक अमूल्य माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.